नमस्कार मैत्रिणींनो। तर आज एकादशी, साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा येतो, त्यानुसार काहींना त्रास पण होतो त्याच्यापासून। तर मग आपण काय करू शकतो, तर त्यासाठी आपण आज बघतोय साबुदाणा व बटाट्यापासून उपवासाचे रोल। तर बघा त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य साबुदाणा। हा साबुदाणा मी थोडा भाजून घेतलेला आहे, त्यानुसार दाण्याचा कूट, उकडलेले 2 बटाटे, दही, चवीनुसार मीठ, 4 ते 5 हिरव्या मिरच्या व थोडी कोथिंबीर। आपण तो भाजलेला साबुदाणा आहे तो दळून घेतलेला आहे, बटाटे स्मॅश करून घेतलेले आहे, कोथिंबीर बारीक कापून घेतली आणि हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला जो दळलेला साबुदाणा आहे तो एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे। त्यानंतर उकडलेला जो बटाटा होता तो आपण स्मॅश केला होता, तो बटाटा किसलेला आपण त्याच्यात टाकणार आहोत। त्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा, त्यानंतर कोथिंबीर, त्यानंतर दाण्याचा कूट टाकूया, त्यानंतर जे आपण दही घेतलं होतं ते दही टाकूया, त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ टाकूया आणि त्यानंतर आपण या सगळ्या मिश्रणाचा एक गोळा तयार करून घेऊया। त्यानंतर आपण या मिश्रणाचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण याचे छोटे छोटे असे लांब आकाराचे रोल तयार करून घेऊया। आपण त्याचे छोटे छोटे असे रोल तयार करून घेतलेले आहे। त्यानंतर आपण गॅसवरती कढई ठेवून तेल तापत ठेवूया। तर आपलं तेल तापलेलं आहे, त्यानंतर आपण गॅस थोडा कमी करूया व जे आपण रोल केलेले आहे ते एक एक करून तेलामध्ये टाकूया। ते आपल्याला मंद आचेवरती सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता की त्याला सोनेरी रंग येत आहे। मंद आचेवर हे पूर्णपणे तळून घ्यायचे आहे। तर असे एक एक करून आपण सगळे जे रोल बनवले होते ते पूर्णपणे तळून घेऊया। अशा प्रकारे आपले खमंग व कुरकुरीत असे साबुदाणा व बटाट्याचे उपवासाचे रोल तयार झाले आहेत। ते तुम्ही दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबतही खाऊ शकतात। प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।